उगवणार. तशा पद्धतीनं जसं जसं आपण बी लावतो तसं तसं तर ते असतं उगवणार की हो. आणि त्या पद्धतीनं जसं आपण कर्म करतो तसंच आपल्याला फळ भेटेल. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भेटेल आणि वाईट कर्म केलं तर वाईट फळ भेटेल. ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार त्याचं फळ सिद्ध झालेलं आहे. आणि मग इंद्राचं आणि यज्ञाचं काय कारण आहे या ठिकाणी, अशा प्रकारे कृष्ण नंदराजाला म्हणतात. आपुले जे दुष्कर्म त्याचेच नाव काळयम. वा. सुख दुःख फळे परम कर्मा कर्म भोगवी. आपलं जे सुकर्म आहे का तेच पुण्य आहे महाराज, आणि आपलं जे वाईट कर्म आहे का तेच पाप आहे बरं का. वाईट कर्म म्हणजे काळ आणि यम. चांगलं कर्म म्हणजे चांगलं कर्म जर केलं तर मोक्ष भेटतो महाराज, आणि वाईट कर्म केलं तर यमपूरला जावं लागतं महाराज. चांगलं कर्मामध्ये पुण्य आणि वाईट कर्मामध्ये पाप आहे. पाप केलं की यमपूरला जावं लागतं आणि पुण्य केलं की स्वर्गाला जातो. आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाचं आपल्या कर्मामध्येच आपलं फळ आहे, अशा प्रकारे कृष्ण त्या ठिकाणी बोलतात. आपण जे केले बीजारोपण तोची अंकुर जेत तरतरो. वा. तैसे आपुल्याल्या कर्मे करून जन्म मरण प्राणिया. आपण जे असताना बी लावलंय आणि तेच बी तरतरून उगवतं महाराज. उगवतं का नाही का? समजा गहू पेरल्यावर बाजरी उगवते, अगर बाजरी पेरल्यावर ज्वारी उगवते, अगर ज्वारी पेरल्यावर का हरभरा उगवतं का? नाही. आपण जे बी लावले तेच तरतरून उगवतं, त्याला पाणी भेटलं की. आणि तशा पद्धतीनं जे आपण कर्म केलं या कर्मामध्ये आणि तेच दुसऱ्या कर्मामध्ये आपल्या कामाला येतं. आपण चांगलं कर्म केलं की दुसऱ्या जन्मामध्ये आपलं चांगलंच भविष्य घडतं महाराज. आपण वाईट जर कर्म केलं या जन्मामध्ये तर दुसऱ्या जन्मामध्ये आपलं वाईट भविष्य घडतं. अशा प्रकारे कृष्ण नंदराजाला सांगू लागलेले आहेत. आपुल्याची पूर्व कर्मे करोनी इंद्रारूढला राजसनी. वा. कर्म ब्रह्मादिका लागोनी न सुटेची निर्धारे. राजा इंद्रानं पहिल्या जन्मामध्ये चांगलं कर्म केलं आणि त्या चांगल्या कर्माचं फळ अमरावतीची गादी त्याला भेटली महाराज. बरोबर आहे ना. पहिल्या जन्मामध्ये त्यानं चांगलं कर्म केलं आणि त्या चांगल्या कर्माच्या जोरावर त्याला अमरावतीची गादी, अमरावतीचं राज्य भेटलं. आणि हे कर्म प्रत्येकाला करावं लागतं. कर्म ब्रह्मादिकाला सुटत नाही. चांगलं कर्म केलं की चांगलं फळ भेटतं, वाईट कर्म केलं की वाईट फळ भेटतं. इंद्रानं चांगलं कर्म केलंय म्हणून त्याला चांगलं फळ भेटलेलं आहे. मग त्याची पूजा कशाला करायची आहे, का म्हणून करायची त्याची पूजा, असे कृष्ण त्या ठिकाणी नंदराजाला म्हणतात. तरी एकाय का सत्य वचन पूजा गायानी ब्राह्मण. वा. हेची सामुग्रीने होन आरचा गौर्धन प्रीतीने. अर्था गोवर्धन प्रीतीने. कृष्णानं सांगितलं तुमचं दैवत गायी आणि ब्राह्मण. आता तुमच्या गायी तुमचं दैवत आहे आणि ब्राह्मण हे तुमचं दैवत आहे. ब्राह्मण कुणाला म्हणायचं? ब्रह्म जाणतो ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो का, सगळ्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्म आहे, सगळ्यामध्ये एकच ईश्वर आहे हे असं जाणतो का, त्याला काय म्हणायचं? ब्राह्मण. त्या ब्राह्मणाची, साधू संतांची आणि गायीची पूजा करा. कुठं जाऊन करा? त्या गोवर्धन पर्वतावर जाऊन करा. अशा प्रकारे कृष्ण भगवंत सांगतात. तुमच्या दैवताची तुम्ही पूजा केली, ते दैवत तुमच्यावर प्रसन्न होईल आणि ते फळ तुम्हाला निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही, असं कृष्णानं नंदराजाला सांगितलेलं आहे. आमुच्या गाई ते चरती तरी तो पर्वत पूजावा निश्चिती. वा. बुद्धीचा चालक श्रीपती मानले चित्ती सर्वांच्या. आपल्या गायी ज्या पर्वतावर चरतात का, त्या चरणाऱ्या गायीची पूजा करायची आणि त्या पर्वताची पूजा करायची. असं सगळ्याच्या बुद्धीचा चालक आहे महाराज तो. सगळ्याची बुद्धी चालवणारा तो कृष्ण भगवंत आहे.
जे कृष्णानं सांगितलं ते सगळ्याच्या बुद्धीला पटलं, सगळ्याच्या मनाला पटलं. सगळेजण म्हणतात कृष्ण जे म्हणतोय का ते योग्य आहे, आता चला आणि त्या गोवर्धनाची पूजा आपण करू, असं सगळ्याला पटलेलं आहे. कुटुंबासहित गवळी निघाले, लक्षानुलक्ष गाडे भरिले. हो, नंदराणी तय वेळे निघे सकळ श्रेयासह. आपल्या कुटुंबासहित सगळे गवळी निघाले. टरकाची टरका भरल्या, टेम्पोची टेम्पो भरले. हो, आता तिथं पूजा करायची नाही. सगळं पुन्हा कुटुंब आहे आपलं बरोबर, म्हणून खायला पियाला आणि राहायला जे जे लागतं का जीवन आवश्यक वस्तू सगळ्या आपण आपल्या वाहनामध्ये भरल्या आणि सगळे आपण आपल्या वाहनामध्ये बसले आणि गोवर्धन पर्वताकडे निघालेले आहेत. नंदराजा यशोदा माता बी आपण आपल्या वाहनामध्ये बसल्या आणि सगळे गोवर्धनाची पूजा करण्यासाठी जातात. वत्सा समवेत गोभार त्याची पंते जाती समग्र. वा, नंद निघाला सत्वर गजर करीत गजर वाद्यांचा. करीत गजर वाद्यांचा. वासरासहित गायी महाराज, वास्त्र सुद्धा ठेवली नाहीत का, यांची पूजा करायची तिथं. वासराची पूजा, गायीची पूजा, गोवर्धनाची पूजा. जसं पोळ्या दिवशी आपण गाई म्हशी सजवतो आणि त्या पद्धतीनं गाई वासरं सजवले. गोपाळ गाई वासरं आणि सगळे नगरवासी गोवर्धन पर्वताकडे अगदी आनंदानं नटून खटून निघालेले आहेत. पुढे जाती गोभार, मागे गोपाळा सवेत श्रीधर. वा, त्या मागे सकट समग्र वरी बैसल्या गवळणी. पुढे गाई चालू लागल्या, त्याच्या पाठीमागं वासरं चालू लागले, त्याच्या पाठीमागं गोपाळ गवळी आणि गाड्या भरू चाललेल्या आहेत महाराज. प्रत्येक जण आपण आपल्या गाडीमध्ये बसलेत आणि त्या गाड्या घेऊन गोवर्धन पर्वताकडे सगळे निघालेले आहेत. की त्या उतरल्या देवंगना किंवा आल्या नागकन्या. तैशा त्या खंजरीट नयना मिरवत जाती उल्हासे. मिरवत जाती उल्हासे. गवळणी नटल्या महाराज. एवढ्या गवळणी नटल्या, एवढ्या गवळणी नटल्या की त्या आल्या देवांगना. देवांगनासारख्या नटल्या. खंजरी नयना. एवढे सुंदर डोळेत महाराज त्यांचे, एवढे सुंदर डोळेत, बघतच राहावात अशा प्रकारच्या त्या सुंदर डोळ्याच्या, खंजेरी डोळ्याच्या, सौंदर्यवान अमूल्य वस्त्र परिधान केलेले, अलंकार घातलेले, नटून खटून गोवर्धनाची पूजा करायची म्हणून सगळ्या गवळणी निघालेल्या आहेत. दधी घ्रत नवनीत अन्नाचे गाडे भरले समस्त. वा, तो मूर्तिमंत गोवर्धन दिसत कृष्ण दावीत सर्वासी. दही दूध तूप लोणी हे सगळं घेतलं आणि षड्रस प्रकारचं पंचपक्वान्नाचं अन्न बनवलेलं आहे आणि गोवर्धन पर्वतावर आलेले आहेत. आणि गोवर्धन पर्वतही नटलेला होता महाराज. वर्षा ऋतू होता. ऋतू कोणता होता? वर्षा ऋतू चालू होता. पावसाळ्याचे दिवस होते. वनश्री फुललेली होती. प्रत्यक्षा गोवर्धन पर्वत नटल्याला दिसला. पावसाळ्यामध्ये सगळे पर्वत नटलेले दिसतात महाराज. बघावत वाटतं त्या पर्वताकडे, डोंगराकडं. आणि कृष्णानं सांगितलं, बघा म्हणले गोवर्धन पर्वत सुद्धा त्याची पूजा करायची म्हणून नटला. ज्याची पूजा करायची तोही नटतो महाराज. आणि जो पूजा करायला आलाय का तोही नटलेला असतो. होय, ज्याचा सत्कार करायचा आहे का तो बी नटलेला असतो. आणि जो सत्कार करणार आहे का तोही नटलेला असतो. तशा पद्धतीने गोवर्धन बी नटला आणि ती गोवर्धनाची पूजा करणारेही नटून आलेले आहेत आणि कृष्णानं त्यांना तो दाखवलेला आहे. सकळाने गोवर्धन पूजिला, अन्नाचा पर्वत पुढे केला. आपुल्या हाती ते वेळा गोवर्धन जीतसे. गवळे आले तिथं. गवळ्यांनी कृष्ण भगवंतानी गोवर्धनाची पूजा केली. मूर्तिमंत गोवर्धन पर्वत माणसाच्या रूपामध्ये बाहेर आला महाराज. सगळ्या गवळ्यांनी कृष्णानं त्याची पूजा केली
आणि पंगत बसली आणि त्या पंक्तीमध्ये तो गोवर्धन पर्वत प्रत्यक्षा जीवू लागला महाराज. होय, पर्वत एक योनी सांगितली महाराज, 184 योनी आहे. त्याच्यामध्ये एक पाषाण योनी आहे, पाषाण योनीमध्ये पर्वत आहे. तर प्रत्यक्ष तो पाषाण योनीतला असताना सुद्धा मूर्तिमंत बाहेर आला आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवंताच्या हातानं तो जेवण करू लागलेला आहे. पाषाणाला सुद्धा जीव आहे म्हणून सांगितलं. म्हणून तर 4 महिने पाऊस पडतो आणि 8 महिने तिथून पाणी वाहतं वाहतं का नाही. आणि त्याचे जीवन असतं तर पाणी व्हायला असतं का. सगळेच हृदय देवच आहे आणि देवच नटला ते आता पुढच्या वेळी. हो, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक ते सांगायचं तात्पर्य सांगायचं म्हणजे तो एक दिवस आहे आणि तोच असताना बाहेर मूर्तिमंत आला आणि कृष्ण परमात्मा बरोबर तो जीवू लागलेला आहे, अशा प्रकारे सांगतात. विशाळ पुरुष बैसला गवळ्या विस्मय वाटला. हो, कोणाशी न कळे हरिलीला आपणची नटला स्वरूप ते. आपणची नटला स्वरूप ते. विशाळ पुरुष बैसला. होय, खूप मोठाची मोठा पुरुष त्या ठिकाणी बसला आणि जेवायला चालू केलं महाराज. आणि गवळ्याला नवल वाटलं आणि पुढे श्रीधर स्वामी म्हणतात आपणची तो नटला. देवाला सगळंच नटता येतं महाराज. अनंत ब्रह्मांडे दयाचे उदरी आणि तो हा बालक नंदागिरी, ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. मग तो गोवर्धन पर्वत सुद्धा त्याच्या पोटात आहे ना, मग त्याला गोवर्धन पर्वत व्हायला काय लागतं महाराज. म्हणून करता तो आपणची नटला आणि गवळ्याबरोबर तो जेविला, अशा प्रकारे. सर्वासी मने मनमोहन पहा कैसा जेवी गोवर्धन. वा, तुम्ही उगेची अन्य जाळून व्यर्थ यज्ञ करीतसा. सगळ्या समक्षा सगळ्या देखता तो गोवर्धन पर्वत जीवू लागला. आणि कृष्ण म्हणतात बघा रे म्हणले गवळ्यानो, आता अरे तुमच्या देखता हा गोवर्धन पर्वत जीवू लागला का नाही. म्हणले उगत तुम्ही तुपाचे डबेची डबे आणतात आणि यज्ञामध्ये तुम्ही ते तूप उगत जाळतात. अरे या गोपाळाला खाऊ द्यायचं. हे गोवर्धन बिचारा जेवायला, अरे आतापर्यंत ह्याला उपाशी ठेवलं ना, ह्याच्यावरलं गवत तुम्ही गाई म्हशीला चारलं आणि ह्याच्यावर दूध काढले, श्रीमंत झालात, बंगल्याची बंगले तुम्ही बांधले ना, आणि ह्याला एकदा तरी जीव घातलं का. आता ते इंद्र कोणता काय म्हणले त्याच्या नावानं उगत तूप जाळतात. अशा प्रकारे कृष्ण त्या गवळ्याला म्हणू लागलेले आहेत. या उपरी गायची पूजा करीती सकळ जन भोजने सारिती. वा, सुगंध चंदन चर्चिती गवळी एकमेका ते. गोवर्धन पर्वत जेवलेला आहे. गोवर्धनाची पूजा झाली, गोवर्धन जेवला, नंतर गायीची पूजा केली महाराज. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठोबाचे पाय. आम्ही नुसतं म्हणतो महाराज, एक गाय ठेवली नाही आम्ही, एक सगळ्या खटकाला विकून टाकल्या. गायीची पूजा केली, गाय दिसली की नुसतंच पाय पडतो महाराजांना. हो, दोन्हीकून पाय पडतो, गायच्या मागून मी पडतो पुढून मी पडतो. गाय पवित्र म्हणतो. हो, अशा पद्धतीने गायीची पूजा झाली. पुन्हाही सगळे गवळी गवळणी गोपाळ त्या ठिकाणी आनंदानं जीव लागलेले आहेत. किंचित उरला दिनमणी मग बोले चक्रपाणी. आता गोवर्धनाशी प्रदक्षिणा करुणी मग गोकुळा चलावे. हो, जेवण झाले सगळे ते. मग कृष्ण भगवंत म्हणतात थोडा दिवस राहिला म्हणले, आता थोडा, आता 5 वाजले, आता या गोवर्धनाला प्रदक्षिणा करा आणि आपल्या गोकुळाकडे आता चला, असं कृष्ण भगवंत म्हणले आणि प्रदक्षिणेला सुरुवात केली. सिद्ध झाले सकळ जन शट्टावरी आरोहण करून. हो, गोपाळ गाय आदी करून करीती प्रदक्षिणा समग्र. हो, कृष्ण म्हणले की सगळं तयारीला लागले महाराज. सगळे आपण आपल्या वाहनामध्ये बसले, गायी पुढं काड्या, वासरं पुढं काढे, गोपाळ गवळी त्या पर्वताला प्रदक्षिणा करू लागलेले आहेत. कृष्णाशी मध्ये वेष्टून गोप करिता ती कीर्तन.
तो उत्साह देखून मनी शोभला सहस्राक्ष. कृष्णाला सगळ्या गोपाळांनी गवळ्यांनी मधामध्ये घेतलं महाराज आणि कृष्णाच्या नावाचं कीर्तन करू लागले महाराज. कीर्तन होय, पोती वाचणे, पोती ऐकणे, पोती सांगणे, भजन म्हणणे, कीर्तन करणे हे कीर्तनच आहे महाराज. हे एक कीर्तनच आहे. त्याच्या नावाचं जे काही गजर आहे का, त्याच्या नावाचं जी काही कथा आहे का, हे कीर्तनच आहे महाराज. कृष्णाला मधामध्ये घेतलं आणि सगळे गवळे त्या ठिकाणी कीर्तन करू लागले. म्हणजे कृष्ण भगवंताच्या नावाचा गजर करू लागले. कृष्ण भगवंताचं नाव घेऊ लागलेले. आणि हे बघितलं, कुणी बघितलं? राजा इंद्रानं बघितलं. होय, प्रत्येक वर्षाचा आपला मान दुसऱ्याला गेला नाही. मग पहिल्याला कसं जमन महाराज? पहिला अगोदर सरपंच होता, त्याचा मान दुसऱ्याला गेल्यावर पहिल्या सरपंचाला जमत आहे का? नाही जमत. पहिला सरपंच यज्ञ केल्याशिवाय राहणारच नाही. आता गाव सरपंचावर चालते म्हणून आपण जरा दिला तो, त्याला जमतंय का? नाही जमत. त्याच्या पोटातच खवलं ना सगळं महाराज. मग यज्ञ करायला चालू केलं. काय यज्ञ करतो ऐका. प्रळय मेघाच्या तोडल्या शृंखला तयासी आज्ञा देत ते वेळा. वा, मने वरसून या चंडशिळा सर्वही मारा वज्रवासी. पहिला सरपंच असतो महाराज, त्याच्या ऐकण्यात लोक असतात ना. म्हणले नवीन झालाय तो, त्याच्यावर आता यज्ञ आणायचं. त्याला म्हणले नुसत्या दगडानं झोडपायचं. काय नाही म्हणले, त्याचं तिकडं मिरवणूक चालू या, इकडून आडून बसायचं, त्याच्यावर नुसत्या दगड आणायचे म्हणले. तिकडे रस्त्याला मिरवणूक चालू आहे म्हणले, इकडच्या बाजूकून इकडच्या बाजूकून जायचं आणि गोटे घालायचे नुसते. गोटे लागले टकलं की म्हणले पळून जाते. मिरवणूक संपल, राजा मनात देऊन टाकीन ना, पद आपल्यालाच येईल. तशा पद्धतीनं राजा इंद्रानं मेघ त्याच्या हाती महाराज. खरोखरच नंदराजाचं खरं होतं. मेघ त्याच्या हाती, पाऊस त्याच्या हातामध्ये महाराज. लगेच पावसाला त्यानं आज्ञा दिली की शिळाचा वर्षाव करायचा. कशाचा वर्षाव करायचा? शिळाचा वर्षाव करायचा. आणि शिळाचा वर्षाव गोपाळावर झाला, कशाला वाचते? मरून जातील ना. असं राजा इंद्रानं मेघाला आज्ञा केलेली आहे. आणि आज्ञा केल्याबरोबर मेघ वर्षाव सुरू झालेला आहे. गवळी माजले समस्त मदन लेकिती उन्मत्त. वा, करावा समस्ताचा घात कृष्णा समवेत आत्ताची. मेघाला सांगितलं गवळी माजले समस्त. होय, गवळी उन्मत्त झाले म्हणले, मला तर विचारच करणार ना. आणि माणूस उन्मत्त झाला की दुसऱ्या माणसाचा विचार करीतच नाही. ही वस्तुस्थिती आहे. उन्मत्त झाले, माजून गेले. अरे माझा विचार नाही केला आणि माझे प्रत्येक वर्षी पूजा करीत असते. या वर्षी तर पूजाच केली नाही, त्या डोंगराचीच पूजा केली ना. म्हणून राजा इंद्राला राग आला. मेघाला सांगितलं कृष्णा सहित गोपाळ गवळी मेले पाहिजेत असा वर्षाव करायचा. अशा प्रकारची आज्ञा मेघाला दिलेली आहे. तामस गुणे इंद्रवेष्टीला हरीचा प्रताप नेनेवीची त्याला. असंभाव्य मेघ ओळला एकाएकी चहूकडे. तामस गुणे इंद्रवेष्टीला. कोणता गुण लागला इंद्राला? तामस गुण लागला. आणि माणसाला तामस गुण लागला की माणूस कुणालाच काय समजित नाही. होय, देवाला समजित नसतं, माणसाला समजितो का तो? तमोगुणी माणूस मंदिरात येतो का महाराज? नाही येत. तिकडं तमोगुणी रजोगुणी तिकडंच असतात महाराज. काही बी करतील तिकडं, मारामाऱ्या करतील, हाणामाऱ्या करतील, चोऱ्या करतील, काही करतील, पण इकडं येणार नाही. तमोगुणे इंद्र वेष्टीला. म्हणून अनाचार मांडीला.